खालापुरात शेकापचे लाल वादळ 79वा वर्धापन दिन शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य जिल्ह्यातील खालापूर इथं आज भव्य मेळावा आणि शक्ती प्रदर्शन पार पडलं। राज्यभरातून आलेल्या सुमारे 25,000हून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीनं संपूर्ण परिसर लाल बावट्याने दुमदुमून गेला। लाल बावटे की जय, शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो आणि जयंतभाई पाटील आगे बढो अशा घोषणांनी वातावरण धारण केलं। भव्य रॅली आणि मेळाव्याच्या माध्यमातून शेकापच्या संघटनात्मक ताकदीचं प्रभावी दर्शन घडलं। मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, माजी आमदार बाळाराम पाटील, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी शेतकरी, कामगार, विद्यार्थ्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य करत सरकारवर जोरदार टीका केली। यावेळी पद्मश्री भिकल्या धिंड आणि आंतरराष्ट्रीय क्रीडापटू शीतल गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला। महिला आघाडी, युवक आघाडी, पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचा या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग होता। उपस्थित नेत्यांनी हा मेळावा केवळ वर्धापन दिनाचा कार्यक्रम नसून आगामी राजकीय आणि सामाजिक लढ्याची नांदी असल्याचा विश्वास व्यक्त केला। आपण विरोधकांवरती स्वतंत्र टीका केली, काय सांगाल एकंदरीत? परंपरेने गेली 79 वर्ष आम्ही या ठिकाणी एकत्र जमतो। यातले सर्व कार्यकर्ते ज्याप्रमाणे पंढरीला वारकरी जातात त्याप्रमाणे या ठिकाणी येत असतात, स्वतःच्या खर्चानं, स्वतःप्रमाणे। आणि तिथल्या ज्या ठिकाणी हा मेळावा होतो त्या ठिकाणी सर्व त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था तिथलं तालुक्याचं युनिट आमचं करतं। आज आलिशान अशी या ठिकाणी व्यवस्था खालापूर युनिटनी केली आणि त्यामुळे मी आनंदित आहे। दुसरं म्हणजे आजचा मेळावा हा दिल्लीच्या राजकारणानंतर जे आंदोलन तरुणांनी या देशातल्या केलं, प्रत्येक राज्यातला तरुण हा त्या ठिकाणी हजर राहिला आणि त्याने त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या मस्तीमध्ये जे सरकार 12 वर्ष होतं त्याला नमवण्याचं काम या छोट्या 15 वर्षापासून 25 वर्षाच्या मुलाने केलं। त्या आनंदामध्ये आम्ही आज वर्धापन दिन साजरा केलेला आहे। ज्या आज प्रत्येक तुमच्या घराचं लाईट बिल किती येत होतं, लाईट बिलच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करायला मागतो। हे लावण्याची काम चालू आहे, 15-20 दिवसामध्ये लावण्या संपतील आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी गावोगावी बैठक घेऊन या ठिकाणी ज्या पद्धतीची पूर्वव्यवस्था होती लाईटच्या बिलाची ती सुरू करायची। स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे आणि पूर्वीचीच व्यवस्था ठेवली पाहिजे, कारण स्मार्ट मीटर लावण्यापासून की सर्वांनी काही वीज चोरलेली नाहीये। हे सगळे आपण वीज चोरत नव्हतो तरी त्याला दुप्पट तिप्पट बिल आलेलं आहे। तुमचं पण आलं असेल, तुम्ही प्रश्न विचारता तर त्याच्या विरोधात पहिल्यांदा आम्ही आवाज उठवायला मागतो। आणि या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की जे काँग्रेसच्या अध्यक्षांनी आहे ते सांगितलं आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी जे आश्वासित केलं शेका पक्षाला त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो। आणि इंडिया आघाडी अबाधित राहील, नुसती इंडिया आघाडी नाही तर सर्व इंडियाचे घटक पक्ष जे आहेत ते आमच्यासारखे छोटे पक्ष आहेत, ते पण आम्ही त्यांना न्याय देऊ, आम्ही थोडा त्याग करू, पण तुम्हाला ज्या तुमचा वाटा जास्त ठेवू ही पण भूमिका त्यांनी आज मांडल्याबद्दल एक वेगळा उत्साह आज या ठिकाणी शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतो।